ज्या लोकप्रतिनिधीला परत निवडून द्यायचं असेल त्यांनी पहिल्यांदा बडोदा एक्सप्रेस वे, बुलेट ट्रेन, वाढवण प्रकल्प, देहेळा प्रकल्प, लेंडी प्रकल्प, खडखड प्रकल्प किंवा सूर्या धामणीचे प्रश्न मार्गी लावले पाहिजे. त्याला निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार आहे. अन्यथा जिजाऊ सर्वच्या सर्व ठिकाणी स्वतःच्या सीट उभ्या करेल आणि तरुण दिनेश सारखी पोरं उभे करेल एवढे शब्द आपल्याला. बांधव आमचा डॉक्टर झाला पाहिजे, भगिनी डॉक्टर झाली पाहिजे. आदिवासी माणूस आमचा IITला गेला पाहिजे. IIT होऊन त्यांनी करोडो रुपयाची पॅकेज घेतली पाहिजे आणि सन्मार्गाने आमची गरिबी दूर झाली पाहिजे. आपल्याला मनापासून वाटतं की आपल्याला हा जिल्हा आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल कुठल्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष हे आपल्या हालचालींना वेग देण्याच्या तयारीत आहेत. मात्र असे असताना जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. भिवंडी लोकसभा निर्धार मेळाव्यानंतर आता पालघर लोकसभा क्षेत्रातील त्यांचा दुसरा निर्धार मेळावा हा पालघरच्या नागझरी लालोंडेच्या 4 मंदिर मैदानात आयोजित करण्यात आला होता. या निर्धार मेळाव्यालाही निलेश सांबरे यांच्या समाजकार्याने प्रभावित झालेल्या जनसमुदाय हा लाखोंच्या संख्येने उपस्थित होता. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या समाजकार्याच्या पार्श्वभूमीवर या सभेला मोठी गर्दी जमली होती. आतापर्यंत मुक्या बहिऱ्यांचा पालघर जिल्हा म्हणून अनेकांनी आमच्या या जिल्ह्यात लुटले. इथल्या आरोग्याबद्दल, इथल्या शिक्षणाबद्दल, रोजगारांच्या समस्यांबाबत ना जिल्हा प्रशासनाला घेणे देणे नाही की लोकप्रतिनिधींना आतापर्यंत फक्त योजनांच्या नावाखाली गोरगरीब आदिवासी शेतकरी कष्टकरी यांची होत असलेली फसवणूक आता जिजाऊ सहन करणार नाही. आम्हाला निवडणुकांची हौस नाही, पण ज्यांना निवडून दिले त्यांनी आपली जबाबदारी झटकली आहे. म्हणूनच जिजाऊच्या विचारांवर चालणारा सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिजाऊ निवडणुकीला उभी करेल आणि जिंकून आणून दाखवेल असे सांगत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी प्रस्थापितांना खुले आव्हान दिले. पेसा कायद्याला निलेश सांबरे यांचा विरोध आहे असे सर्वत्र माझ्या नावाने विरोधकांकडून अपप्रचार केला जात आहे. मी पेसा कायद्याविरोधात कुठलीही याचिका टाकली नसून माझ्या जिल्ह्यातील मुलांना शिक्षकाची कमतरता असताना इथल्या शिक्षक जिल्ह्याबाहेर सोडू नये अशी याचिका मी टाकली होती. माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध केल्यास मी जनतेसमोर मरण पत्करेन असे देखील पालघर लोकसभा क्षेत्रासाठी आयोजित जिजाऊ संघटनेच्या भव्य निर्धार मेळाव्यात सांबरे म्हणाले होते. या प्रसंगी भूमिसेना आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष काळुआम दादा धोदडे यांनी देखील उपस्थिती लावत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. तर उपस्थित असलेले जनादेश वृत्तपत्राचे संपादक कैलाश महापदी यांनी दिवसरात्र समाजसेवेचा वसा घेतलेल्या निलेश सांबरेसारखी व्यक्ती जर राजकारणात येत असेल तर समाजासाठी ते नक्कीच एक आशादायी चित्र आहे. त्यांच्या पाठीशी जनतेने उभे राहण्याची वेळ आली आहे असे सांगितले. यावेळी जिजाऊचे वाडा तालुक्यातील सारशी गावचे उच्च शिक्षित असलेले सरपंच दिनेश कोंदे यांनी निलेश सांबरे यांनी केलेल्या समाजकार्याची माहिती देत त्यांच्या कार्याने समाजात होत असलेले सकारात्मक बदल याविषयी सांगितले. तर आतापर्यंत आदिवासी समाजाच्या साधेपणाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या आदिवासी नेत्यांवर सडकून टीका देखील केली. यावेळी आदिवासी युवक अर्जुन तांडेल यांनी देखील जिजाऊ संघटनेची खोटी बदनामी करणाऱ्यांवर आपल्या भाषणातून टीकेची झोड उडवली. जिजाऊ संघटना भिवंडी पालघरसह कोकणातील काही लोकसभा निवडणुका लढण्याच्या तयारीत असून त्या दृष्टीनेच या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून जिजाऊ संघटनेचे हे शक्ती प्रदर्शन होत आहे असे मानले जाते. 15 दिवसापूर्वीच जिजाऊ संघटनेचा शहापूरमधील वाशिंद येथे भिवंडी लोकसभा क्षेत्राचा तब्बल 1.5 लाख लोकांचा निर्धार मेळावा पार पडला होता. जिजाऊच्या या विधायक शक्तीची सत्ताधारी तसेच विरोधकांना दखल घ्यायला लागणार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत निलेश सांबरे हे नाव हुकमी एक्का ठरणार असे जाणकारांकडून बोलले जात आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, शेती, रोजगार, युवा अशा विविध माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि जिजाऊ संघटनेने मोठे सामाजिक काम उभे केले आहे. या सामाजिक कार्याची गारूड सर्वसामान्यांवर, येथील वंचित शोषित आदिवासी शेतकरी महिला वर्गावर आहे. त्याच भावनेतून या निर्धार मेळाव्यासाठी विक्रमगड, जव्हार, मोखाडा, तलासरी, मनोर, वाडा, पालघर, बोईसर या तालुक्यांमधून लाखभर जिजाऊ समर्थकांनी व महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती.
या प्रसंगी धन्वंत तिवारी सदस्य, बोर्ड सल्लागार समिती, नागरी विमान वाहतूक आणि रेल्वे मंत्रालय, सामाजिक कार्यकर्ते आणि मर्चंट नेव्ही अधिकारी गणेश पाटील, साजिद शेख यांसह अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. खरं म्हणजे भिवंडी नंतर पालघर लोकसभा मतदारसंघात देखील जिजाऊ संघटनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. बोईसरच्या पूर्वेस असलेल्या नागझरी येथे जिजाऊ संघटनेच्या आयोजित निर्धार मेळाव्यात लाखोच्या संख्येने नागरिकांचा जनसमुदाय एकवटला असून येत्या लोकसभा निवडणुकीत 7 जागा लढवणार असल्याचा दावा यावेळी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी केला. कोकणात आणि विशेषतः पालघरमध्ये असलेल्या आरोग्य शिक्षणच्या समस्या सोडवण्यात येथील लोकप्रतिनिधींना अपयश येत असल्याने जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने संघटनेच्या माध्यमातून राजकारणात उतरण्याचा निर्धार केला आहे. यावेळी विकास आणि प्रकल्प बाधितांच्या प्रश्नांवर निवडणूक होणार, आपण असं निवडणूक लढवणार असल्याचं निलेश सांबरे यांनी सांगितले आहे. आपला जिल्हा पालघर जिल्हा. पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा.